सिटी सेंटर मॉल जवळील भामरे मिसळ येथे एकाला 15 जणांनी केली रॉडने मारहाण। नाशिकच्या सिटी सेंटर मॉल जवळ असलेल्या भामरे मिसळ येथे मंगळवारी दिनांक 30 रोजी रात्रीच्या सुमारास नातेवाईकांचा अपघात झाला म्हणून भामरे मिसळ येथे चारचाकी गाडी पार्क करून त्या ठिकाणी जॉन्सन मेढे गेले असता दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1/10/2025 रोजी ती सकाळी घेऊन जाण्यासाठी गेले असता जॉन्सन मेढे यांना बेकरी मालक सय्यद याने व त्याच्या साथीदाराने रॉडने व पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केलं। तसेच या मारहाणीत कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चेन देखील चोरल्याचं सांगितलं। त्यानंतर जॉन्सन मेढे यांना खासगी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं आहे। सदरील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मेढे कुटुंबियांनी केली आहे। काय नाव आहे तुमचं? माझं सरोज रणवीर जगताप। काय सांगणार तुम्ही? मी त्याची ज्या मुलाला मारलं त्याची आत्या आहे मी। आज त्या मुलाला इतकं मारलेलं आहे माझा तर त्याच्यावर गुन्हे मी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर जो अल्ताफ शेख कोण आहे ड्रग्स विकतो त्याच्याशी आम्हाला हे नाही पाहिजे, गुन्हेगारी आहे त्याचा काही संबंध आहे तो म्हणतो माझे मी कोणाला घाबरत नाही, हे करत नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। आज आमच्या दोन्ही पोर आयसीयू मध्ये याच्या आयुक्तांनी कसून चौकशी केली पाहिजे। जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर आपण सर्व लोक नाशिक पोलीस आयुक्तांना भेटणार का? आम्ही तिथे भेटायला जाणार, आम्ही तिथं बसणार, उपोषण करू आम्ही आज सर्व। समोर गाडी लावली होती तर सकाळी मी रात्री ऍक्सिडेंट झाला भावाचा म्हणून तिथं सीसी कॅमेऱ्यामध्ये गाडी लावली दुकानाच्या समोर। तर मी सकाळी छोटा हत्ती घेऊन 2 पोरं घेऊन गेलो गाडी घ्यायला जाऊ घेऊन, तर ज्याच्या दुकानासमोर गाडी लावली ते बेकरीवाल्याच्या दुकानासमोर, तिचं दुकान बेकरी खोललेली होती, तर तो डायरेक्ट काही बहिणीने शिवाय द्यायला लागला। तो भैया माणूस, तो बेंचो तुम्हारी माँ का भोसड़ा, तुम्हारे बाप की जगह है क्या, इधर गाड़ी बिड़ी लगाई। तो मैंने उसको फक्त मी एवढंच त्याला बोललो की साहेब कोणाच्या बापाची जागा नाही, ऍक्सिडेंट झाला म्हणून गाडी लावली, पोरांना आम्ही दवाखान्यात नेलो होतो म्हणून आली, आता तो घेऊन चाललो। तर बेकरी मधून डायरेक्ट 7-8 जण त्याचा पोरगा वगैरे निघून रॉड घेऊन डायरेक्ट माझ्यावरती चालू झाले। एवढे बेकार मारलं मला तर तुम्हाला सांगतो, माझ्या जोडीला ते 2 जण होते, एकाचा हात फ्रॅक्चर झाला, एक जण पळून गेला तिथे, म्हणून ते वाचले। पोलीस या ठिकाणी आले ते अजून नाही आलेली, एक बी पोलीस नाही आला। मी तिथून निघालो, मी आंबड पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केलेली आहे। तर आंबड पोलीस स्टेशन मी इथे येऊन ऍडमिट झालो। किती टाके पडलेले? अजून टाके तर टाकलेले नाही। काय नाव तुमचं? जॉन्सन मेढे। काय नाव आहे तुमचं? माझं नाव एलेक्स जॉन्सन मेढे। काल माझ्या मोठ्या भायाचा ऍक्सिडेंट हा सिडको मध्ये भामरे मिसळच्या इथं झाला होता। आमची गाडी इथे ठेवलेली होती, सकाळी माझे मिस्टर ती गाडी आणण्यासाठी गेले, तिथल्या त्या बेकरीवाल्याने माझ्या मिस्टरांशी त्यांच्याशी खूप क्रूरतेने बोलला आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याला खूप त्यांनी असं ते स्वतःला त्यांना मारतील असे कृत्य केले आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना खूप वाईट प्रकारचे त्यांनी मारलेले आहे। कशाने मारले नेमकं? दांड्याने आणि रॉड त्यांच्या डोक्यात मारलेले आहे, त्यांना खूप डीप मध्ये त्यांना हे जखम झालेली आहे। 5 आमच्याकडे त्याचा फोटो पण। कुठले काय नाव आहे त्यांचं? त्यांचं नाव तर मला सांगता नाही येणार, पण तिथे जी बेकरी आहे अल्ताफ शेख म्हणून त्या सय्यद म्हणून त्या व्यक्तीचं नाव आहे। नाशिक पोलीस आयुक्तांना काय आपण आवाहन करणार या माध्यमातून? नाशिक पोलीस आयुक्तांना एवढीच ही खूप गुन्हेगारी वाढली आहे, याच्यात चांगल्या व्यक्तींना हे त्रास सहन करावा लागत आहे, तर ह्याची त्यांनी खूप